मंडळी, आताच्या क्षणाची सर्वात मोठी एक धक्कादायक बातमी समोर येते आणि बारामती जिल्ह्यावर आज दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। जेवढे कार्यकर्ते आहेत, जेवढे सुळे आणि पवार कुटुंबियांचे समर्थक आहेत, तेवढ्यांना आज सर्वात मोठा धक्का बसलेला आहे। कारण राजकीय वर्तुळामध्ये, महाराष्ट्रातील राजकारणामध्ये सिंहाचा वाटा असणारं पवार कुटुंबीय आज त्यांच्यावर अशी वेळ येणं अत्यंत दुःखद बाब आहे। आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आतापर्यंत अनेक संघर्ष पाहिलेले आहेत। आपल्या सर्वांना माहिती आहे, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं आणि काहीच महिने झालेले आहेत। 5-6 महिन्यामध्येच दुसरी एक आता दुःखद घटना समोर येते आणि अत्यंत धक्कादायक घटना समोर येते, ती म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांच्या बाबत। 2-3 दिवसापूर्वी सुप्रिया सुळे यांच्या मुलीचं लग्न, रेवती हिचं लग्न थाटामाटात पार पडलं होतं आणि सर्वत्र आनंद होता। संपूर्ण महाराष्ट्रातून, कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते मंडळी, समर्थक मंडळी, चाहते वर्ग, नेते मंडळी लग्नाला उपस्थित होते। एवढंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील लग्नाला उपस्थित होते। परंतु या संपूर्ण घडामोडी एकीकडे चालू होत्या आणि राजकीय वर्तुळामध्ये दुसरी एक धक्कादायक बातमी समोर आली, ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आमदार रोहित पवार यांनी आंदोलन छेडलं होतं। या आंदोलनामध्ये जे मुद्दे होते ते म्हणजे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या आणि ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना केवायसी अभावी वंचित करू नका, खताचे भाव कमी करा, शेतकऱ्यांच्या मालाला वाढता भाव द्या, अशा विविध मागण्यासाठी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आंदोलन छेडलं होतं। या आंदोलनाला पाठिंबा म्हणून महाविकास आघाडीचे खासदार, आमदार, नेते मंडळी, समर्थक मंडळी, कार्यकर्ते मंडळी आंदोलनामध्ये सामील झाली होती। मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग सामील झाला होता आणि याच आंदोलनामध्ये खासदार सुप्रियाताई सुळे ह्या देखील आंदोलनामध्ये सामील झाल्या होत्या। ठिय्या मांडून, मांडी घालून आंदोलनामध्ये समर्थन जाहीर केलं होतं। आंदोलनाला रौद्र रूप मिळालं आणि कडक पोलीस बंदोबस्तामध्ये हे आंदोलन सुरू झालं होतं। परंतु या आंदोलनामध्ये असंख्य असे पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये चालू असलेलं हे आंदोलन आज वेगळ्या थराला गेलं। कसं तर खासदार सुप्रियाताई सुळे ह्या आंदोलनाला पोहोचल्या, त्यांच्यासोबत अनेक खासदार, आमदार देखील आंदोलनामध्ये सामील झाले। परंतु तेथील आंदोलनाचं रौद्र रूप पाहून, तीव्रता पाहून पोलीस, महिला कर्मचाऱ्यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांना हाताला धरून ओढत नेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसवलं। पोलिसांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांना ताब्यात घेतलं, कारण आंदोलनामध्ये हिंसक वळण मिळेल आणि जीवाला काही धोका होईल म्हणून सुप्रियाताई सुळे यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवण्यात आलं। परंतु जेव्हा सुप्रियाताई सुळे यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवण्यात आलं, त्यावेळेला तेथील जमलेले आंदोलनकर्ते, त्यामध्ये शेतकरी असतील, कार्यकर्ते असतील, नेते मंडळी असतील, राजकीय मंडळी असेल, सर्वांनी संतापाची लाट त्यांची उसळली आणि ज्या गाडीमध्ये सुप्रियाताई सुळे यांना बसवलं होतं त्या गाडीच्या वरती चढून घोषणा दिल्या, नारा दिला आणि सुप्रियाताई सुळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळं संतापाची लाट उसळली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली, माहोल तापला। त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी भाषणाला सुरुवात देखील केली। त्या भाषणामध्ये त्यांनी सर्वांचे आभार देखील मानले। सुप्रियाताई सुळे यांना घेऊन गेले आंदोलनाचं हिंसक वळण पाहून, परंतु आंदोलन हे शांततेमध्येच पार होतं। आमदार रोहित पवार यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन सुरू होतं। तिथे कोणतीही गडबड झालेली नाही, परंतु भविष्यात पुढे चालून होईल वाढती संख्या पाहून म्हणून सुप्रियाताई सुळे यांना तिथून महिला पोलीस कर्मचारी घेऊन गेले। त्यानंतर रोहित पवार यांनी भाषणाला सुरुवात केली। त्या भाषणामध्ये त्यांनी वेगवेगळे मुद्दे उचलले। त्यामध्ये शेतकऱ्यांचे आभार मानले, ज्यांना पोलिसांनी ज्या शेतकऱ्यांना आंदोलनामध्ये येऊ दिलं नाही, जिथे तिथे अडवाअडवी केली, त्यांनी त्याच ठिकाणी आंदोलन सुरू केलं, त्यांचे हे आभार मानले। आंदोलनामध्ये जे सामील झाले त्यांचे आभार मानले। राजकीय वर्तुळातून, राजकीय क्षेत्रातून आलेल्या नेते मंडळींचे आभार मानले। तेथील स्थायिक शाळाच्या अधीक्षकांनी, मुख्याध्यापकांनी सपोर्ट केला। शेतकऱ्यांसाठी आम्ही कधीही सपोर्ट करू, त्यांनी शाळा बंद ठेवली, यावर देखील त्यांनी आभार मानले। आणि भाषणामध्ये बोलत असताना रोहित पवार यांनी सांगितलं की एकच व्यक्ती शेतकऱ्यांच्या बाजूने लढतो, ती म्हणजे पवार कुटुंब। आणि वेगवेगळ्या क्षेत्रातून शेतकऱ्यांसाठी सोशल माध्यमातून काही शेतकरी वर्ग न्यायासाठी लढा देतोय। सरसकट कर्जमाफी पाहिजे, खताचा भाव कमी झाला पाहिजे, बी बियाणांचा भाव कमी झाला पाहिजे आणि केवायसी अभावी लाखो महिलांना आज या योजनेपासून वंचित करण्यात आलेलं आहे, हे थांबवलं पाहिजे। यासाठी रोहित पवारांनी आवाज उठवला आणि त्या ठिकाणी आपल्या लढ्यासाठी, आपल्या न्यायासाठी आपण आवाज उठवणं गरजेचं आहे, अशी जय घोषणा करण्यात आली। या संपूर्ण आंदोलनामध्ये त्यांच्या भाषणाला असंख्य अशा हजारो लाखोच्या संख्येने आलेले शेतकरी बांधव, आंदोलनकर्ते सर्वांनी स्वागत केलं आणि आंदोलन पुन्हा सुरू झालं। या संपूर्ण लढ्यातून एकच धक्कादायक बातमी अशी आहे की खासदार सुप्रियाताई सुळे यांना आंदोलनातून उठवून नेण्यात आलं। पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसून घेऊन जाण्यात आलं।
आणि ही त्यांच्या समर्थकांसाठी अत्यंत धक्कादायक बातमीच म्हणता येईल. या संपूर्ण घडामोडीबद्दल, या अपडेट्स बद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन घडामोडीसोबत, ताज्या बातम्यांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.